आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व नगरवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देत आहे। आज शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 23 जानेवारी हा तमाम देशातील हिंदू लोकांचा आणि विशेष करून बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे असंख्य लोकांचा आज वाढदिवस आहे। त्यांना माहिती आणि त्याच्यामुळं एक चांगलं वातावरण या नगर शहरात सातत्याने आपण पाहायला मिळालेलं असं। बाळासाहेब ठाकरे हे नगर शहरात देखील बऱ्याच वेळा आलेले आहेत। त्यांच्याबद्दलच्या आठवणी, त्यांचा उजाळा, त्यांनी दिलेले शब्द आणि न मागं घेण्याची त्यांची जी वृत्ती होती, एकदा बाण सुटला तर परत मागं येत नाही, अशा पद्धतीचं काम खरं तर या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं त्या महाराष्ट्रात घडलेलं आहे। आणि मराठी माणसाला उभं करण्यामध्ये, त्याच्या मागे ताकद उभ्या करण्यामध्ये मराठी माणसाचा कणा, पाठीचा ताट हा असला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम उभ्या महाराष्ट्रात त्यांनी करून दाखवलं। आणि त्यांनी घडवलेले शिवसैनिक आज देखील त्यांच्या आठवणींमध्ये आहे। मला स्वतःला त्यांना भेटण्याचं भाग्य त्या ठिकाणी मिळालं होतं आणि खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट हे मोठ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात होऊन गेलं आणि त्यांच्या आज आठवणींचा उजाळा, आज त्यांची जयंती आहे म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ती साजरी करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या महाराष्ट्राला, या भारताला, या हिंदुस्थानला जर कुणी खऱ्या अर्थाने न्याय दिला असेल तर ते एकच नाव आहे आणि ते म्हणजे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। मराठी माणसाच्या अस्मिता, मराठी माणसाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, सर्वसामान्य माणसाला जे बळ दिलं ते ह्या वाघाने दिलं। 100 दिवस शिळी सारखं जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं लढा असं सांगणारा हा योद्धा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यामुळे आज सर्वसामान्य शिवसैनिकांना आज मोठी मोठी पदं या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात मिळालेली आहेत। मी या अशा आदरणीय वंदनीय नेत्याला मनापासून मानाचा मुजरा करतो।